आणि अशा या आमच्या गावामध्ये ही सगळी दशावतारातील नक्षत्र आज या व्यासपीठावर या रंगमंचावर आलेली आहेत। आपण सगळ्या मायबाप रसिकांना मी विनंती करतो की आपण या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्याचा वर्षाव करूया। अगदी याही वयात त्याच ताकदीनं ते या ठिकाणी प्रयोग सादर करतात आणि याबद्दल त्यांना खरंच मानाचा मुद्रा। रथोत्सव महाशिवरात्रोत्सव 2019 आणि या रथोत्सवाच्या प्रीत्यर्थ या ठिकाणी आज आपण संयुक्त नाटक बघत आहात। हे सर्व कलाकार ज्याने ज्याने या ठिकाणी भूमिका करतायत त्या सर्व कलाकारांचा या ठिकाणी मी खानोली ग्रामस्थांच्या वतीनं छोटासा सत्कार करू इच्छितो। गणपतीची भूमिका करणारे शरद कांबळे यांना मी सन्मानपूर्वक रंगमंचावर आमंत्रित करतो आणि त्यांचा सत्कार खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे संचालक बाबा मेस्त्री यांना करण्याची विनंती करतो। आपण जोरदार टाळ वाजवून या सत्कारामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती शरद कांबळे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। गणपतीची भूमिका करणारे आणि या गावचे सुपुत्र बाबा मेस्त्री खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे संचालक, त्याचबरोबर सिंधुदुर्गातील नामांकित मृदंगमणी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे सन्माननीय बाबा मेस्त्री, कृपया जोरदार टाळ्या बाबा मेस्त्रीसाठी। आपण या दोघां मी सन्माननीय बाबा मेस्त्री यांना विनंती करेन की त्यांनी शरद कांबळे यांचा सन्मान करावा। आपण जोरदार टाळ्या। यानंतर सत्कारमूर्ती आहेत भाई मानकर, कृपया भाई मानकर व्यासपीठाकडे आपण या ठिकाणी यावं आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी सन्माननीय बाळा राऊळ यांना विनंती करेन। रिद्धी सिद्धीची भूमिका साकारणारे कैलासवासी धोंडी मानकर यांची स्मृती जपणारे सन्माननीय भाई मानकर यांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे येण्याची विनंती करतो दादा आणि सन्माननीय बाळा राऊळ यांना विनंती करेन की त्यांनी या कलाकाराचा सत्कार करावा। दादा सर्व कलाकारांना आणि सत्कार करणाऱ्या सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे। सिद्धू सिद्धू त्यानंतर या ठिकाणी शुक्राचार्याची भूमिका करणारे या गावचे सुपुत्र आप्पा घोलेकर यांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे येण्याची विनंती करतो आणि सन्माननीय रमेश आवळेगावकर यांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती करतो। सन्माननीय रमेश आवळेगावकर कृपया व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी। आपण शुक्राचार्याची भूमिका ज्यांनी केली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया खरं तर आणि या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्याची विनंती रमेश आवळेगावकर। रंगनाथ खानोलकर यांचे सुपुत्र सन्माननीय आप्पा घोलेकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत। आमच्या विनंतीला मान देऊन यांनी या ठिकाणी ज्यांनी भूमिका केली धन्यवाद। त्यानंतर पुढचे कलाकार आहेत रंभा ही भूमिका साकारणारे विनोद परब, त्यांचा सन्मान करण्याची विनंती दादा खानोलकर यांना मी करेन। सन्माननीय दादा खानोलकर कृपया व्यासपीठाकडे यावं आणि रंभेची भूमिका करणारे सन्माननीय विनोद परब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। सन्माननीय दादा खानोलकर कृपया व्यासपीठाकडे याची कृपा करावी। खानोली सारख्या या गावामध्ये दशावताराची परंपरा लाभलेला हा गाव आहे आणि या गावामध्ये आपण सर्व या कलाकारांचा सन्मान करत आहोत। रंभाचा सत्कार करण्याची विनंती सन्माननीय दादा खानोलकर, जर उपस्थित नसतील अरुण खानोलकर यांना मी विनंती करेन की कृपया आपण व्यासपीठाकडे यावं आणि विनोद परब यांचा सन्मान करावा। आपण जोरदार टाळ्या विनोद परब यांच्यासाठी। त्यानंतरचे कलाकार आहेत इंद्र या भूमिकेमध्ये दिलीप सामंत, त्यांचा सत्कार करण्याची विनंती उदय खानोलकर यांना आहे। सन्माननीय उदय खानोलकर कृपया व्यासपीठाकडे यावं। एकदा जोरदार टाळ्या या कलाप्रेमीसाठी धन्यवाद। इंद्र या भूमिकेसाठी दिलीप सामंतसाठी टाळ्यांचा वर्षाव होऊ दे। मी सन्माननीय उदयजी खानोलकर यांना विनंती करेन की दिलीप सामंत यांचा या ठिकाणी सन्मान करावा। खानोलकर दशावतारच्या माध्यमातून भक्त प्रल्हाद मध्ये प्रल्हादाची भूमिका ज्यांनी लिलया पेलली असे सन्माननीय दिलीप सामंत यांचा आपण सन्मान करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही कलाकारांसाठी। त्यानंतर ती भूमिका करणारे यम या भूमिकेमध्ये अनिल घाडेगावकर, प्रेमानंद मेस्त्री यांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करतो। अनिल घाडेगावकर, एकदा जोरदार टाळ्या यमयाच्या भूमिकेसाठी अनिल घाडेगावकर। प्रेमानंद मेस्त्री यांना विनंती आहे की गावाच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी आपण त्यांना द्यायचा आहे।
त्यानंतरची सत्कार मूर्ती आहेत तुकाराम गावडे. मी सन्माननीय राधाकृष्ण खानोलकर यांना व्यासपीठावर सन्मानपूर्वक आमंत्रित करतो आणि कैदेवाची भूमिका करणारे तुकाराम गावडे एकदा अण्णांसाठी जोरदार टाळ्या. त्यांची वाट प्रेक्षक बघतायत. त्यांच्या भूमिकेआधी त्यांना व्यासपीठावर येताना राधाकृष्ण खानोलकर, सन्माननीय राधाकृष्ण खानोलकर. तुकाराम गावडे अण्णा या नावाने परिचित आहेत. अनेक वर्ष रसिकांच्या हृदयावर अगदी मोहर टाकणार हे व्यक्तिमत्व. आपण जोरदार टाळ्या वाजवून तुकाराम गावडे यांच्या ठिकाणी सत्कार करूया. गावाच्या वतीनं ही मायेची शाल आम्ही तुमच्यावर पांघरतो आहोत. धन्यवाद. यानंतर कांता मेस्त्री, मी सन्माननीय शिवसंगीत तबला मेकर भाई खानोलकर यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि नारदाची भूमिका करणारे सन्माननीय कांता मेस्त्री काका यांची या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. सत्कार मूर्ती आणि सत्कारकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया आपण जोरदार टाळ्या कांता मेस्त्री काकांसाठी मारूया. नारद या भूमिकेमध्ये अत्यंत आविष्कारपूर्ण अशा प्रकारची भूमिका ते वठवतात. त्यांचा नारद हा खूपच तळागाळात पोचलेला आहे. धन्यवाद. त्यानंतर ब्राह्मणाची भूमिका साकारणारे जिजी चोडणकर यांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी भरतजी खानोलकर. कृपया भरत खानोलकर जर कुठे असतील तर व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी. ब्राह्मणाची भूमिका साकारणारे जिजी चोडणकर, ज्यांना झी टीव्हीने सुद्धा एक पुरस्कार दिलेला होता. जोरदार टाळ्या या कलाकारांसाठी. भरतजी खानोलकर यांना विनंती आहे की आपण जिजी चोडणकर काकांचा या ठिकाणी सन्मान करावा. वेता प्रतिष्ठानचा सुद्धा उत्कृष्ट पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. असे हे जिजी चोडणकर, ज्यांनी जामुवंत स्वयंवर मध्ये जामुवंतीची भूमिका अगदी तळागाळामध्ये पोहोचवली. आपण जोरदार टाळ्या जिजी चोडणकर काकांसाठी. त्यानंतर ते सत्कार मूर्ती सुरेश गुरव जी राणीची भूमिका साकारतायत. मी माजी निवृत्त तहसीलदार चंद्रकांत खानोलकर यांना विनंती करेन की सन्माननीय सुरेश गुरव यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी व्हावा. सुरेश गुरव ज्यांनी राणीची भूमिका साकारलेली आहे त्यांचा सत्कार करण्याची विनंती निवृत्त तहसीलदार चंद्रकांतजी खानोलकर. आपण सुरेश गुरव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याचा वर्षाव करूया. त्यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत विष्णूची भूमिका साकारणारे नंदकुमार तुळपुळे. मी सन्माननीय बाबा ऋषी यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करतो. विष्णूची भूमिका साकारणारे नंदकुमार तुळपुळे. सन्माननीय बाबा जोशी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं आणि विष्णूची भूमिका साकारणारे नंदकुमार तुळपुळे यांनी सुद्धा खानोलकर दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून अभिमन्यू त्याचबरोबर महाविष्णू अशा भूमिका अजरामर केल्या. आपण तुळपुळे काकांसाठी एकदा जोरदार टाळ्याचा वर्षाव करूया. त्यानंतर ते कलाकार आहेत विरोचनची भूमिका साकारणारे सन्माननीय दादा राणे. मी जनार्दन राहुल यांना विनंती करेन की कृपया आपण व्यासपीठाकडे यावं आणि स्थानपन्न या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. जे सन्माननीय जनार्दन राहुल रघुनाथ डॅन्स कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय राहुल यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठाकडे यावं. सेवानिवृत्त चंद्रकांत खानोलकर राहणारे बांधा या परीक्षकांना माझ्या कलेचा गौरव करण्याचे 100 रुपयाचे बक्षीस दिलेले आहे. त्यांचे तुमचे आभार मानून संयुक्त दशावतार नाट्य मंडळाचे या बक्षीस या ठिकाणी जनार्दन राहुल यांना विनंती आहे की त्यांनी विरोचनाची भूमिका करणारे दादा राणेसाठी एक जोरदार टाळ्या. खानोलीच्या वतीनं सगळ्यांना ही मायाची शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प. त्यानंतर प्रल्हादाची भूमिका साकारणारे नटवर्य यशवंत तेंडुलकर यांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि मेघेश्याम खानोलकर यांना विनंती करेन की त्यांनी हा सन्मान त्यांचा करावा. प्रल्हादाची भूमिका साकारणारे नटवर्य यशवंत तेंडुलकर ज्याने अनेक दिग्गज कलाकार निर्माण केले. आपण जोरदार टाळ्या यशवंत काकांसाठी मारूया आणि या ठिकाणी मेघेश्याम खानोलकर त्याचा सन्मान करत असताना एक ज्येष्ठ कलाकार, एक ज्येष्ठ व्यक्तींचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत. त्यानंतर गेले 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त ज्यांनी दशावतार नाटक गाजवली बोलताय काका या ठिकाणी अभिव्यक्त होत आहेत.